नमस्कार मंडळी. वजन कमी करणे हा आजच्या काळातील अनेक लोकांसमोर उभा असलेला एक मोठा प्रश्न आहे. काही लोक तासनतास व्यायाम करतात, विविध प्रकारचे डाएट फॉलो करतात, गोड पदार्थ टाळतात, तरीही वजन कमी होण्याचा वेग खूपच कमी असतो. यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु एक गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते, ती म्हणजे रात्रीची जीवनशैली. आपण दिवसभर जे काही खातो, पितो आणि करतो त्याचा परिणाम मात्र रात्री शरीरावर होत असतो. झोप ही केवळ विश्रांतीची वेळ नसून शरीर स्वतःची दुरुस्ती, पेशींचे पुनर्निर्माण, हॉर्मोन्सचे संतुलन आणि ऊर्जा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया याच काळात करत असते. त्यामुळे रात्रीच्या काही चांगल्या सवयी वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतात. आज आपण अशाच 3 नैसर्गिक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या आरोग्यदायी जीवनशैलीसोबत वापरल्यास वजन व्यवस्थापनाच्या प्रवासात आपल्याला मदत करू शकतात. तर मंडळी, सर्वात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे जिरे. जिरे हा भारतीय स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचा मसाला आहे. जवळपास प्रत्येक घरात तो सहजच उपलब्ध होतो. जिऱ्याचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर पारंपरिक पद्धतीने पचन सुधारण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. अनेक लोकांना रात्री जेवणानंतर पोट जड वाटते, फुगलेपणा जाणवतो किंवा अपचनाचा त्रास होतो. अशा वेळी जिऱ्याचे पाणी काही प्रमाणात मदत करू शकते. जिरे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास सहाय्यक ठरू शकते. पचन व्यवस्थित झाले की शरीराला अन्नातील पोषक घटकांचा अधिकच चांगला उपयोग करता येतो. याशिवाय काही लोकांना रात्री उशिरा वारंवार काहीतरी खाण्याची सवय असते. ही सवय वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे रात्रीचे जेवण, हलके जेवण आणि त्यानंतर योग्य प्रमाणात जिऱ्याचे पाणी घेणे काही लोकांना फायदेशीर ठरू शकते. हा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा जिरे एका ग्लासात पाण्यात भिजत ठेवा. काही तासांनी ते पाणी उकळून कोमट झाल्यावरती प्या. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा करू नये. आता आपण दुसऱ्या आणि नैसर्गिक घटकांबद्दल बोलूया, आणि तो म्हणजे बडीशेप. तर बडीशेप ही बहुतेक वेळा जेवणानंतर खाल्ली जाते. तिचा सुगंध आणि चव मनाला प्रसन्न वाटते. अनेकांना जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने हलके वाटू लागते. रात्री झोपण्यापूर्वी बडीशेपचे कोमट पाणी घेण्याची सवय काही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. बडीशेपमुळे पोटातील अस्वस्थता कमी झाल्याची भावना काही लोक व्यक्त करतात. तसेच शरीर रिलॅक्स होण्यास मदत मिळू शकते. चांगली झोप ही वजन नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर झोप अपुरी असेल तर दुसऱ्या दिवशी भूक वाढू लागते. त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळणे खूप महत्त्वाचे आहे. बडीशेपचे हलके पेय काही लोकांच्या रात्रीच्या दिनचर्येचा भाग बनलेला दिसतो. हा पेय तयार करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप घालून काही मिनिटे उकळा. नंतर गाळून कोमट अवस्थेत सेवन करा. आता तिसऱ्या आणि महत्त्वाच्या घटकाकडे वळूया, आणि तो म्हणजे हळद. भारतीय संस्कृतीमध्ये हळदीचे विशेष स्थान आहे. अनेक घरांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिण्याची परंपरा आजही दिसून येते. हळदीमध्ये अनेक उपयुक्त घटक असतात. रात्री कोमट दुधामध्ये थोडीशी हळद मिसळून घेतल्यास शरीराला आराम मिळण्याची भावना अनेकांना येते. काही लोकांना शांत झोप लागण्यासही मदत होते. झोपेचा आणि वजनाचा अतिशय जवळचा संबंध आहे.
जेव्हा झोप पूर्ण होते तेव्हाच शरीरातील विविध हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते. परिणामी अनावश्यक भूक आणि सतत काहीतरी खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. हळदीचे दूध तयार करताना 1 कप कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद घाला. साखरेचा वापर टाळल्यास अधिक चांगले. काही लोक काळी मिरी देखील वापरतात, परंतु ती सर्वांना मानवेलच असे नाही. तर मित्रांनो, या 3 गोष्टींबरोबरच काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे देखील आवश्यक आहे. त्यामध्ये रात्रीचे जेवण शक्यतो झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी करा. तसेच जेवणानंतर लगेचच झोपू नका. रात्री जास्त प्रमाणात गोड पदार्थ, थंड पेय किंवा तळलेले पदार्थ टाळा. दिवसभर पुरेसे पाणी प्या. मोबाईल आणि स्क्रीनचा वापर झोपण्यापूर्वी कमी करा. दररोज ठराविक वेळेला झोपण्याचा प्रयत्न करा. हे सर्व उपाय एकत्रितपणे केल्यास शरीराला अधिक चांगला फायदा मिळू शकतो. येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणताही एक पदार्थ, काढा किंवा पेय चमत्कार घडवत नाही. वजन कमी होण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. जर तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, यकृताचे विकार किंवा इतर कोणताही जुनाट आजार असेल तर कोणताही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे हा आवश्यकच आहे. तर मित्रांनो, आरोग्य हा कोणत्याही शॉर्टकटचा विषय नाही. लहान लहान चांगल्या सवयींचा मोठा परिणाम दिसून येतो. त्यामुळे आजपासूनच आपल्या दिनचर्येमध्ये सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा. तर मंडळी, तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात उपयुक्त वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच नवीन माहितीसकट नवीन व्हिडिओमध्ये. बाय.